सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या थार कारवर ऑपरेशन सिंदूर साकारून भारतीय सैन्याच्या वीर कार्याला सलाम केला आहे। थार कारवर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांची प्रतिमा साकारून नया भारत पूछेगा नहीं घुसेगा असं लिहून पाकिस्तानला संदेश दिलाय। पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांकडून झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ भारतीय सरकारकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते। या ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व भारतीय सैन्य दलातील कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी केले होते। सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला। त्यांच्या कार्याला सलाम म्हणून देशाला अभिमान आहे। भारतीय सैन्याच्या या शौर्याला गौरव करण्याच्या हेतूने शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या थार कारवर ऑपरेशन सिंदूर तसेच सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांचे चित्र साकारले आहे। पाकिस्तानने ज्या पद्धतीने दहशतवादी कारवाई झाल्यानंतर भारताने जी पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर सक्सेस केलं, त्याचा आनंद व्यक्त करण्याकरता एक छोटीशी केलेली ही आपल्या जवानांबद्दलची एक अभिमानाची गोष्ट दाखवण्याकरता केलेली गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून जी काही कारवाई झाली त्याच्याबद्दल संपूर्ण देशवासियांना प्रचंड त्याबद्दल आदर आणि हे आहे, आस्था आहे आणि ती व्यक्त करण्याकरता ही केलेली गोष्ट असताना या भारताचा खऱ्या अर्थानं भविष्यात असलेले रोल काय असावेत हे सांगणारं ही गोष्ट आहे। आज तुम्ही बघितलं असेल आमच्या सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी जी काय या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं आणि जगाला दाखवून दिलं की भारताच्या मुली हे कुठेही कमी नाहीत आणि पाकिस्तानला खास करून दाखवलं आहे की आमच्या मुलीच तुम्हाला भारी आहेत, बाकी तर सैन्य आमचं किती सक्षम आहे हे दाखवण्याची वेळ आली होती आणि ते दाखवण्याचं काम भारताने आणि भारतीय सरकारने केलेलं आहे। 90चा भारत नाही तर हा नवीन भारत आहे आणि नवीन भारत कशा पद्धतीनं कारवाई करतो हे दाखवण्याचं काम या स्लोगनमधून दिसतं आहे। ये नया भारत पूछेगा नहीं, मिळमिळ्या गोष्टी जाऊन बोलणार नाही तर पूछेगा नहीं तो डायरेक्ट अंदर घुस के सबको मारेगा ही सांगण्याचा संदेश दिलेला आहे। ईट का जवाब पत्थर से दिला जाईल हे सांगण्याची गोष्ट आहे। मी युवकांना असेल, भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आणि आमच्या सर्व देशवासीयांना हे आवाहन करतो आहे की आपण आपले जे काही जवान असतील, जे मिलिटरीचे जवान आहेत, जे सीमेवरती आपल्यासाठी अहोरात्र जागतात, आपण सुरक्षित राहावं याकरता काम करतात, त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे, त्यांचा अनादर कुठेही झाला नाही पाहिजे। ज्या पद्धतीनं आपण सैन्यांबद्दल आता काही बातम्या येतात त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात, खरंच मनाला दुःख आणि वेदना देणाऱ्या असतात। आपल्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत। ज्या पद्धतीनं आपण आईवडिलांची आदर ठेवतो, आपण देवदेवतांचा आदर ठेवतो, त्याच पद्धतीनं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आदर आपण आपल्या सैन्य दलात काम करणाऱ्या प्रत्येक जवानांचा ठेवला पाहिजे, हा सांगण्याचा हा उद्देश आहे।